हॅलो नमस्कार, मी सीता पिचर ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत। कशा आहात? मस्त ना? मी पण मस्त आणि मजेत। तर बघा, मस्त हिरवगार रान आहे आणि मी आज आलेले आहे रानामध्ये। एखादी रानभाजी आपल्या चॅनलवर भरपूर साऱ्या रानभाज्या दाखवलेल्या ती, तर अजून भरपूर साऱ्या रानभाज्या बघायला भेटणार होती या आपल्या सीता पिचर ब्लॉग चॅनलवरती। तर अशाच नवनवीन रानभाज्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा। चला, आज कोणती रानभाजी तुम्हाला दाखवणार आहे, पूर्ण व्हिडिओ बघा, मग तुम्हाला समजेल। तर आज आपण छान अशी एक रानभाजी दाखवणार आहे। ते सगळ्यांच्या म्हणजे घराच्या आजूबाजूला शेतामध्ये भरपूर ठिकाणी ही भाजी कुठं पण भेटते ही भाजी आणि सगळ्यांनी बघितलेली असेल। चला बघूया। तर बघा, आम्हाला भाजी भेटलेली आहे। तर ही बघू शकता। तर हा एक घोळ, याची भाजी बनवली जाते। तर तुम्ही म्हणशाल हे तण आहे, हे तण आहे, पण याची भाजी पण केली जाते आणि खूप छान लागते। तर बघा, हे आहे एक घोळ। तर तुम्ही म्हणशाल हे घोळ कसं काय म्हणताल तुम्ही, नाही का? म्हणशाल याची भाजी बनवणार आहे का? याची भाजी बनवली जाते आणि आमच्या गावाकडं ना खूप प्रमाणात ही भाजी भेटते, कारण पूर्ण वर्षभर ही भाजी भेटते घोळाची। म्हणजे याला भरपूर सारे नाव होते, प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे नावाने याला ओळखली जाते। तर हे आहे एक घोळ। तर याला घोळ पण म्हणतात ती, याला चिवची भाजी पण म्हणतात ती, चिगळ पण म्हणते ती, आणि असे बरेच सारे नावं असतील। तर मला जेवढं माहिती आहेत ना तेवढं तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करते। आणि ही भाजी वर्षभर भेटते। आम्हाला ही पावसाळ्यामध्ये पण भेटलेली, आणि ही जास्त करून ना उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात भेटते। पौष्टिक आहे आणि खूप याचे फायदे पण आहेत। तर बघा, हे गोळ आहे नाही का? तर याच्यावाले पानांना एकदम जाडसर राहते ती आणि जरासे मोठे आणि गोलाकार पान येते। तर हे पानं आपण जर असे दाबले ना तर हे असे जाड राहते ती आणि जास्त करून याला पाणी राहते। ही भाजी ना शेतामध्ये भेटते, त्याचबरोबर बागेमध्ये तण म्हणून आपण ती उपटून फेकून देतो। काय काय याची भाजी बनवतात आणि याची भाजी बनवतातच, आणि आपण गुरांना पण घालतो। आणि याच्यामध्ये खूप सारे औषधी गुणधर्म ते पण आपल्या शरीरासाठी खूप असे पौष्टिक घटक आहेत याच्यामध्ये। तर ही भाजी अवश्य खावी। तर हे घोळ आहे ना, तर याला पिवळ्या कलरची फुलं येते ती, आणि ही भाजी वर्षभर भेटते। उन्हाळ्यात जास्त प्रमाणात ही भाजी भेटते आपल्या शेतामध्ये। आणि आपण असं काही पेरलं ना भाज्या त्याच्यामध्ये पण खूप सारी अशी उगवली जाते। आणि याची भाजी भरपूर ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पदार्थामध्ये वापरली जाते। हे घोळाची पातळ भाजी पण करते ती, सुकी भाजी पण करते ती, असे भरपूर सारे वेगवेगळ्या प्रकारे भाजी बनवली जाते। तर मी पण अशीच एक प्रकारची भाजी बनवून दाखवणार आहे तुम्हाला। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तर याच्यात औषधी गुणधर्म म्हणायला जर गेले तर पचायला एकदम हलकी आहे, त्याचबरोबर पित्तनाशक आहे आणि पोटांच्या विकारावर खूप चांगली भाजी आहे। तर ही भाजी अवश्य खावी। तर चला, आता भाजी खुडून घेऊया आणि कशी भाजी बनवायची ते पण दाखवते। तर या भाजीची चव ना जरा आंबट राहते ना, आणि कोंबड्या पण खाऊन घेते त्याची पानं तर ठेवतच नाही। तर बघा, एवढी भाजी खुडली आहे, आता मस्त याची भाजी बनवणार आहे। आज आम्ही ना गावापासून थोडंसं लांब आलेलं आहे। इथं आजी इथं ना एकटीच राहते। तर मग म्हणते इथं, म्हणजे मागच्या वेळेस आम्ही आलताना पाहून गेलो होतं, पण ती हाय भाजी ये म्हणे कधी पण। तर मग म्हटलं चला,
म्हणलं इथंच भाजी बनवू का, म्हणते बनव बनव. म्हणलं बरं बनवते. म्हणलं चला मग जाऊया आज इथंच, आज आजीच्या इथं भाजी बनवणार आहे मस्तपैकी. तर तुम्ही कधी खाल्ले का ही घोळाची भाजी, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला आता जाऊया, मस्त अशी भाजी बनवूया. तर आता या भाजीमध्ये लय माती आहे ना, मस्त आता पहिले धुवून घेते भाजी. काय करते का आजी, याच्यात टाकू काय टाकू मग. तर चला आता मस्त अशी भाजी धुवून घेते मी. आजीनं पाणी पण काढून ठेवलं होतं. भाजीमध्ये नाले माते ना, त्याच्यामुळे चांगली धुवून घ्यायची. तर आता मस्त भाजी धुवून घेतलेले. तर आता भाजी बनवूया. पुढे पुढे पुढे. पेटली चांगलं. तर चला आता भाजी बनवायची ना, तर आधी लसूण सोलून घेते. आता भाज्या कंच, आता आलूवरीची भाजी आपल्या पातवाड करतो ही, आणि दुसरी कंची भाजी आपल्याला. दुसरी आता रानामध्ये ते मोर येईल ना, चायाचा भात. पण अंडा गेला का कोणी हिंडत आहे का? नाही आता नाही हिंडत कोणी. गवता काढी तू नाही हिंडत आता कोणी, हिंडतच नाही. पाणीच उघडं नाही तर उमलला असता, उमलला असेल जागजागी, पण पाणीच उघडं ना बाई. नाही तर भाज्याला किती मोर निघतो चायचा. तसा उघडला तर जावा तुम्ही एखाद्या. तर चला आता गोड भाजी बनवायची ना, तर त्यासाठी मी आता लसूण पण सोलून घेतलाय. तर आता लसूण ठेचायला इकडं आजी का काहीच नाही. मग आता लाटणं आहे, लाटणं चेचून घेते जरा. हा चॉपिंग बोर्ड ना मी घरूनच घेऊन आले होते. मला थोडंफार साहित्य असं नाही काय, आजी का काय आहे का नाही म्हटलं. मग तर लसूण पण मी असं चिचून घेतले. तर कांदा पण कापून घेते. तर ना गोड भाजीची सुक्की भाजी पण करते ती, म्हणजे
म्हणजे सुकी भाजी पण करते ती आणि पातळ भाजी पण करते ती, म्हणजे गरगट्टा किंवा आमच्याकडे काय म्हणते ती घाट भाजी म्हणते ती, तर तशी पण केली जाते. तर डाळ टाकायची, हरभऱ्याची डाळ टाकून लय भारी लागते. तर मी आज ना मस्त सुकी भाजी बनवणार आहे झटपट, कारण आम्हाला घरी जायला लागेल ना, त्यामुळं चला मग. तर एक हिरवी मिरची पण कापून घेणार आहे. कांदा, लसूण आणि हिरवी मिरची ते मी कापून घेतलेली आहे ना, तर आता हे ताटामध्ये काढून घेते. आता ही घोळ भाजी मी मस्त धुवून घेतली होती ना, तर ही पण कापून घेते, कारण अशीच नाही टाकायची. चला आता घोळ भाजी पण मस्त कापून घेते बारीक बारीक. तर ही गोड भाजी ना शिजायला जास्त काही वेळ लागणार नाही, लेसले 5 ते 10 मिनिटांमध्ये भाजी होणार आहे आपली. चूल पण मस्त पेटले, आता वाटून घेते. तव्यावरच बनवणार आहे मस्तपैकी. तवा पण तापले, तर मग तेल टाकून घेते. तेल पण तापले, मोहरी टाकून घेते. जिरे टाकून घेते. लसूण टाकून घेते. लसूण चांगला परतून द्यायचा. लसूण पण चांगला परतून घेतले. कांदा टाकून घेते. एक हिरवी मिरची कापून घेतली होती, हिरवी मिरची पण टाकून घेते. आता हे चांगलं परतून घ्यायचं. कांदा पण मस्त परतले. चला आता मसाले टाकून घेते. हिरवी मिरची टाकली होती ना, त्यामुळे आता लाल तिखट आपण थोडंसं कमी टाकणार आहे. तर लाल मिरची टाकलेली आहे. आता थोडासा घरचा मसाला ते टाकून घेते, थोडासा आणि हळद. आणि चवीपुरतं मीठ टाकून घेते. आता सगळं चांगला हलवून घ्यायचा, मसाला चांगला परतून घ्यायचा. तर आता मस्त असं परतून घेतलेले मसाले विसाले सगळे. तर चला आता गुळाची वाली टाकून घेते. तर मस्त आता भाजी हलवून घेते.
पाणी सुटलंय का भाजीचं? हा जाड अशी नाही लागत का? थोडीशी थोडी काहीतरी लागत असेल पाणी सुटलंय. टाकलं ना गुळावर म्हणजे आपण कशी घाट भाजी करतात नाही हा त्या खारतून करायची मावळ खायला नाही ना गरीबी होती ना असे काढा कपडे हाणायचे होता ना तेव्हा ते करायचे. मी करा खाते पण पैसे दिसते ते लोकांना हाणायचे होते पण त्याची मी बार नाही आणायची कवळी 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 मग शिजा टाकायचं तर चला मस्त अशी गुळची भाजी पण झाली बघा. तव्यावरच केलेली मी लसले 5 मिनिटं लागले शिजायला. चला आता खाली काढून घेते. नाही येईल ना असं काळा होता खाली. आता खाली काढा होते नंतर आजीने दिले पेपर ठेवला. चला मस्त आता ताटात काढून घेते. हा चालते बघा बरं खाऊन कशी झाली. या तुम्ही पण खायला. कशी झाली आजी? मस्त झाली. हा का? खा खा. एकदम मस्त. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.